नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, मी वृषाली होनराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आज आहे 1 जानेवारी. असं बघायला गेलं तर संकल्प करायचा दिवस, कारण वर्षाचा पहिला दिवस आहे, हो की नाही? आणि आपण खूप संकल्प करतो, पण खरंच शेवटपर्यंत आपण किती संकल्प पाळतो असा आपल्याला म्हणजे प्रश्न आहे, बरोबर आहे? म्हणजे जिमवाल्यांचं तर सगळ्याच गोष्टी फसतात. वजन कमी करणाऱ्यांची किंवा वजन वाढवणाऱ्यांची किंवा फिजिक एकदम परफेक्ट करणाऱ्यांची खूप कमी लोक ते सक्सेसफुली अचीव्ह करत असतात, हो की नाही? सो एक लक्षात घ्या, आजचा जो म्हणजे व्हिडिओ एक तयार केलेला आहे, आजच्या पहिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या संध्याकाळी मी जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो आहे की तलाठी भरती जी यावर्षी येणार आहे, म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याची जी भरती यावर्षी येणार आहे, तर त्या भरतीमध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये म्हणजे पहिल्याच प्रयत्नात आपल्याला कशा प्रकारे यशस्वी होता येईल. ओके, मग त्याच्यासाठी नियोजन कसं असलं पाहिजे, आपण एक्झॅक्टली काय काय गोष्टी करायला हव्यात, काय गोष्टी अवॉइड करायला हव्यात. ओके, जसं मागचा तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती दिली. पात्रता, रिक्त पद, पगार काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, तुम्हाला काय म्हणतात त्याला, कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत, ह्या सगळा व्हिडिओ तुम्हाला दिला. ह्या प्लेलिस्ट मध्ये पहिला जो व्हिडिओ आहे तो तो ह्या संदर्भात आहे, आणि हा तर दुसरा व्हिडिओ, तो म्हणजे आपल्याला काय नियोजन असलं पाहिजे. तर मित्रांनो, अभ्यासाच्या नियोजनासोबतच मी तुम्हाला काही बेसिक गोष्टींचं नियोजन सांगणार आहे, आणि ते म्हणजे आपल्याला डेली रुटीन मध्ये काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जॉब करत असाल तर हे तुम्हाला लागू होईल नाही होईल माहिती नाही, पण जॉब करणाऱ्यांसाठी तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे, किंवा आम्ही फुल टाइम गृहिणी आहोत. आता गृहिणी हा सगळ्यात मोठा जॉब आहे, अनपेड. ओके, अनपेड असणारा सगळ्यात मोठा जॉब आहे हा. मग आपण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय करू शकतो, आपलं कसे मार्ग काढायचे आहेत. तर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर बघा, स्क्रीनवरती कंटिन्यू माझा नंबर दिसतोय, त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. आपण नक्कीच वैयक्तिकरित्या बोलून मार्ग काढू. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. की तलाठी भरती आपल्याला पहिल्याच प्रयत्नात कसं कव्हर करायला पाहिजे. पहिले मी तुम्हाला काय गोष्टी सांगणार आहेत, त्या म्हणजे डूज आणि डोंट्स. डूज, ओके, आणि डोंट्स. आता लक्षात घ्या, बरेचसे लोक म्हणतील की म्हणजे डूज आणि डोंट्सचा अर्थ असतो काय करा आणि करू नका. हे करा आणि हे करू नका. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात काय करायचं नाही हे क्लिअर झालं की काय करायला पाहिजे हे लक्षात येतं. ओके, आता तुम्ही जर का सकारात्मक माइंडसेटने हे बघणार असाल तर मी एक गोष्ट सांगते, आपल्याला काय करायचंय म्हणजे ही बाजू आपल्याला पहिले डिसाईड करता आली पाहिजे, म्हणजे आपल्याला गोष्टी अवॉइड करता येतील. ओके, आपल्याला काय करायचंय, अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला मुद्दा आहे कमीत कमी सोशल मीडिया. ओके, मी 5च मिनिटं घेणार आहेत, मी 5च फॅक्टर शोधून काढलेले आहेत आणि तेवढेच तुमच्यासोबत हे करणार आहे. ओके, कमीत कमी सोशल मीडिया. ओके, मग आता ह्याच्यासाठी म्हणजे हे करायचंय, कमीत कमी सोशल मीडिया पाहिजे आहे. दुसरं, वेळेचे सुयोग्य नियोजन म्हणजे प्रायोरिटी. ओके, म्हणजे ह्याला काय म्हटलं जातं, आपल्या दिवसाची प्रायोरिटी ठरवा. प्रायोरिटी म्हणजे काय, जे प्रमुख आहे, जे प्रधान आहे, प्राधान्याने ही गोष्ट करायलाच पाहिजे, ती गोष्ट करायलाच हवी. ओके, आता तिसरा ह्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे कमीत कमी संवाद साधणं. म्हणजे लक्षात घ्या, कमीत कमी संवाद याचा अर्थ काय, तुम्हाला माहिती आहे ना की शब्दाला शब्द वाढणारे, वादाने वाद होऊ शकतात, किंवा खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर काय होईल, ते आपल्याच गळ्यात पडेल. होतं की नाही असं? बघा, एखादा मित्र आपल्याकडे येतो आणि तो खूप असं त्याचे प्रॉब्लेम्स वगैरे सांगत असतो. आता आपल्याला दिसतंय क्लिअर सोल्युशन आहे, आता इथे मित्र धर्म बघायचा आहे की स्वधर्म बघायचा आहे, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगते, स्वधर्म बघायचा आहे. म्हणजे हा, अशी मदत करा जी लांबून तुमची खूप कमी इन्व्हॉल्वमेंट असेल, बरोबर आहे? म्हणून मी त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे म्हणते की कमीत कमी संवाद. मित्राला मदत करायची नाही असं मी म्हटलेलं नाही, ओके, पण
स्वतःच्या प्रायोरिटी ठरवून मित्राला मदत करायची आहे. ओके. चौथा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे आपल्या सगळ्यांकडून तो मिस होतो, हे की नाही, ते म्हणजे काय? येस, कोण सांगेल? वेळेचे नियोजन आहे, कमीत कमी आपल्याला सोशल मीडिया वापरायचा आहे, कमीत कमी आपल्याला संवाद साधायचा आहे. येस, चौथा सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे. कोणाला आठवतोय का? आता मी सांगितलं तर फटकन असे डोळे उघडतील तुम्हा लोकांचे. येस. ओके, डूजच्या ठिकाणी तर मी जातेच आहे, पण डोंट्स मध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या की एक गोष्ट आहे. पहिलं डोंट काय? फुकट सल्ला केंद्र बंद. ओके, आठवलं का? डूज मधली एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, कमीत कमी संवाद हा मित्रमैत्रिणींसोबत. ओके, काय आहे याच्यामध्ये? दोन गोष्टी ऍड करा. एक आहे मित्र आणि एक आहे नातेवाईक. तुम्ही जेवढा कमीत कमी संवाद साधाल तेवढे तुम्ही खुश राहाल आणि तेवढ्याच तुमच्या प्रायोरिटी डिसाईड होतील. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बुक लिस्ट. बुक लिस्ट ठरवणे, आपल्याला काय जायचं आहे. ओके, आणि पाचवी अजून ऍड आलेली नाहीये पण ऍड येणार आहे. ओके, तर तलाठी ओरिएंटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पाचवी महत्वाची गोष्ट, डॉक्युमेंट गोळा करणे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी ओरली सांगते, नमूद नाही केलेलं आहे. तुम्ही जर का तुमचे हे पॉइंट्स नमूद करून घेत असाल तर तुम्हाला नक्की फायदा होईल. एक गोष्ट ओरिजिनली सांगते, तुमचं जे ध्येय आहे ना ते तुमच्या एकदम क्लोज जे असेल त्याच्या पलीकडे ना चौथ्या व्यक्तीला, दोन व्यक्तींना फक्त माहिती पाहिजे की त्यांच्यासाठी तुमचे महत्व किंवा तुमचं अनन्यसाधारण आहे महत्व. ठीक आहे, म्हणजे म्हणतात ना एकदम हार्ट कोर रिलेशन, तेवढ्याच लोकांना माहिती पाहिजे. काय होतं, आपण एखादं ध्येय ज्यावेळेस गाठायला जातो ना त्यावेळेस त्याचा इतका गाजावाजा होतो, इतका गाजावाजा होतो, मग त्याला नाट लागते. म्हणजे बरेच लोक अग्री असतील, म्हणजे होत नाही. मग जे ध्येय गाठायचंय ना ते फक्त तुमच्या इथे ठेवा आणि इथून त्याला काम करा. म्हणजे डोक्यात ठेवा आणि हृदयापासून त्याच्यावर काम करायचं आहे. तुम्हाला लक्षात आलंय? कमीत कमी सोशल मीडियाचा वापर करायचा आहे, वेळेचं सुयोग्य नियोजन करायचं आहे, म्हणजे तुमच्या प्रायोरिटी ठरवा. ओके, कमीत कमी संवाद साधायचा दोघांशी, मित्र पण आणि नातेवाईकांशी पण. त्याच्यानंतर बुक लिस्ट तुमची प्रॉपर असलीच पाहिजे. ओके, आणि मग आहे डॉक्युमेंट सगळे गोळा करायला सुरुवात करा. कुठे तुमचे सगळे असतील तर आय एम व्हेरी हॅपी, पण समजा एखाद दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये तुमची काही कमतरता असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय हालचाल करता येईल ती करा. समजलं? हे मोस्ट इम्पॉर्टंट 5 स्टेप्स आहेत आणि हे एका रात्रीत घडत नाही. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. एक पेन पेपर घ्या, हे जे मुद्दे मी सांगितले ते लिहून ठेवा. कमीत कमी सोशल मीडिया, म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप सोशल मीडियाचा अर्थ युट्यूबवरचे व्हिडिओ बघणं असं होत नाही का? युट्यूबवरचे व्हिडिओ हा वेगळा मुद्दा आहे. ठीक आहे, इंस्टाग्रामवरच्या रील्स बघणं किंवा फेसबुकवरती वेळ वाया घालवणं, प्रत्येकाचा बर्थडे हे करणं, प्रत्येकाचे स्टेटस चेक करणं, दिस इज अ सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, अभ्यास ही ऍक्टिव्हिटी नाही. आता बरेचसे रील्स असे येतात ना की ते एका मिनिटामध्ये आपल्याला काहीतरी अभ्यासाचं छान नॉलेज देऊन जातात, मग ते बघा, पण बाळा त्याला पण एक लिमिटेशन्स ठेवा. नॉट मोर दॅन 40 मिनिट्स. ओके, 40-45 मिनिटापेक्षा जास्त वेळ याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. हा, तर हे झाले डूज. आता सगळ्यात महत्वाचं मी काय सांगितलं, फुकट सल्ला केंद्र बंद करा. म्हणजे आपल्याकडे कोणी दुःखी प्राणी किंवा काय आलं किंवा चांगलं जरी आलं तर आपण ना लगेच सल्ला द्यायला तयार असतो. ओके नाही, तर सल्ला केंद्र आज नंतर बंद. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझा फक्त युट्यूबवरती सगळे लेक्चर बघून क्लास होईल, माझा सगळा अभ्यास होईल. आता काय युट्यूबला तर सगळंच अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे, पण ते दिशादर्शक आहे का हे पण चेक करा. म्हणजेच काय तर क्रॉस चेक युअर परफॉर्मन्स. सॉरी, हे तर डूज मध्ये झालं. ओके, आता सगळ्या म्हणजे फुकट सल्ला केंद्र बंद करण्यानंतर सगळ्यात मला एक महत्वाची गोष्ट मगाशी आठवलेली, एका विद्यार्थ्याबरोबर माझा काउन्सिलिंग कॉल चालू होता मगाशी, तर त्याने खूप छान एक हे सांगितलं की ना मॅडम, मला खूप सारे शिक्षक आवडतात, मला कळतच नाही मी कोणत्या शिक्षकाचं बॅच घेऊ किंवा मी कोणत्या शिक्षकाला फॉलो करू.
तर सगळ्यात महत्वाचं, कोणताही एक शिक्षक परिपूर्ण नाहीये आणि कोणते सगळे मिळून तुला पूर्ण नॉलेज देणार नाहीये. तुझ्याकडे एक ठोस कोणतरी व्यक्ती पाहिजे. समजलं? त्यामुळे काय, सगळ्यांवरच विश्वास ठेवू नका. सगळ्यांवर, ओके, अंधविश्वास ठेवू नका. अंधविश्वास नाही. ओके, तुम्हाला कंटिन्यू त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अभ्यासामध्ये इरेग्युलॅरिटी नको. इरेग्युलॅरिटी नाही म्हणजे अनियमितपणा. ओके, बघा, माझ्या घरात लग्न होतं, मग माझ्या भावाचं, मग माझ्यावरच सगळी जबाबदारी आहे, किंवा माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी घरातला मोठा आहे, असं आहे तसं आहे, ह्या ते सगळं मॅटर करत नाही. तू तुझ्या त्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायच्या, पण तुला डेली 4 तास अभ्यासाला वेळ देणं गरजेचं आहे. इरेग्युलॅरिटी नको. दुसरी महत्वाची गोष्ट, एक्सटर्नल मोटिवेशन. एक्सटर्नल मोटिवेशन म्हणजे असे एखादा कुठचा व्हिडिओ वगैरे आला ना, की लढा, मी करतो, मी अशा ह्याला बळी पडायचं नाही. एक म्हणजे ते कोणतेही शिक्षक, इव्हन मी सुद्धा सांगते, मी नाही असं म्हणत नाही, पण ते एक तात्पुरत्या काळासाठी असतं. याच्यासाठी काय असं माहितीये का, सेल्फ मोटिवेटेड असणं खूप गरजेचं आहे. समजलं? सेल्फ मोटिवेटेड राहा. स्वतःला रोज मोटिवेट करायचं. का? मला बसायचंय, मला एका तलाठीच्या पदावरती बसायचंय, किती जागा येऊ द्या, मला तलाठी बनायचंय. सो एक्सटर्नल मोटिवेशन नाही, सेल्फ मोटिवेशन आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. ओके, आणि दुसरं महत्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे डिप्रेशन फेज नको. निगेटिव्ह पब्लिक इज इक्वल टू डिप्रेशन फेज. ठीक आहे, त्यामुळे निगेटिव्ह लोकांपासून जास्तीत जास्त लांब राहायचं. ह्या पहिल्यांदा माझ्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, मी बाजूला होते, स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यावरती प्रत्येकाने काम करायचं आहे. याच्यावर प्रत्येकाने काम करायचं आहे. मग मी आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन देते. समजलं? ओके, आता बघा, आपण आता पुढे जाऊया. नेक्स्ट ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला बेसिकली सांगते. आपल्याला किती विषय आहेत? आपल्याला निव्वळ 4 विषय आहेत. मी आता 4ही विषयांची तुम्हाला स्ट्रॅटेजी डिस्कस करते. सगळ्यात पहिल्यांदा आपण करूया हे गणित आणि बुद्धिमत्ता. लक्षात आलं मी का गणित आणि बुद्धिमत्ता म्हटलं? तर बाळांनो, याचे 25 प्रश्न आहेत. अर्थात सगळ्याच विषयाचे आपल्याला 25च प्रश्न आहेत. 50 गुण आहेत, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पण गणित बुद्धिमत्ता सांगण्याबद्दल माझं एक विशेष आकर्षण असं आहे की गणित बुद्धिमत्तेला दररोज सरावाने आपल्याला ते डेव्हलप करायचं असतं. ओके, त्यामुळे गणित बुद्धिमत्तेसाठी पहिलं म्हणजे दररोज 90 मिनिट्स. मग आता 90 मिनिट्स कसे द्यायचे? तर 45 आणि 45. 45 आणि 45 म्हणजे काय झालं? तर हे 45 मिनिटं मी गणिताचा अभ्यास करणार आणि हे 45 मिनिटं मी बुद्धिमत्तेचा अभ्यास करणार. लक्षात येतं? 45 मिनिटं गणित, 45 मिनिटं बुद्धिमत्ता. ओके, आता ह्याच्यामध्ये मग मी XYZ सरांचा किंवा मॅडमचा क्लास लावलेला आहे, मग मला ते करायचं आहे. ओके, बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, क्लासमध्ये लेक्चर करणं म्हणजे अभ्यास नाही, हे क्लिअर करा. ओके, मी हे तुम्हाला क्लासेस शिवाय स्वतः अभ्यास काय आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. मेक इट क्लिअर. हे स्वतः अभ्यास करण्यासाठी आहे. 45 मिनिटं गणित बुद्धिमत्ता. आणि ह्याच्यात काय करायचं, डेली ही ऍक्टिव्हिटी करत असताना तुम्हाला एक एक टॉपिक निवडा. ठीक आहे, आणि नंतर पेपरकडे जा. आता बघा, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून साधारणपणे 55 ते 58 टॉपिक होतात. आज गणिताचा हा टॉपिक घेतला, याचे 25 प्रश्न करा. ह्याचे 45 मिनिटांमध्ये बुद्धिमत्तेचे ह्या टॉपिकचे प्रश्न करा. हे जे जे प्लॅनिंग आहे ना, आता बघा, बरेच मुलं अशी असतात ना, जो टॉपिक त्यांना सोपा वाटतो तो तेच टॉपिक करत बसतात. नाही, ही ऍक्टिव्हिटी जिथे आपण स्वतः वीक आहोत तिथे करण्याची आहे. लक्षात येतंय? त्यामुळे जिथे तुम्ही स्वतःला वीक फील करता, ज्या विषयाची म्हणजे ज्या टॉपिकची तुम्हाला भीती वाटते त्या टॉपिकला इथे कव्हर करायचं आहे. ओके, म्हणजे इथे काय झालेलं आहे, डेली 1 टॉपिक इज इक्वल टू 25 क्वेश्चन्स. लिहून घेत असाल तर तुम्हाला जास्त गोष्टी क्लिअर होतील. ओके, डेली 1 टॉपिक इज इक्वल टू 25 क्वेश्चन्स हे कव्हर होणार आहे. ठीक आहे, हे गणित बुद्धिमत्तेचं झालं. आता विषय स्पेसिफिक
काय आहे किंवा काही नाही ह्याच्यासाठी मी एखादा व्हिडिओ बनवेन. पहिले तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, अभ्यास करण्यासाठी डेव्हलप करा. ओके, नेक्स्ट आपला बघा विषय कोणता आहे. बघा इकडे आता मी घेणार आहे जीके जीएस. ओके, आता जीके जीएस मी आता का घेतला, गणित बुद्धिमत्ता तर पहिलं प्रायोरिटीने ठेवायचं आहे. आता जीके जीएस मध्ये कोणकोणते विषय येतात तर बघा, पॉलिटी म्हणजे काय, राज्यशास्त्र म्हणजेच ग्राम प्रशासन, नागरिक शास्त्र. ओके, दुसरा येतो आपला इकॉनॉमिक्स. ओके, तिसरा आपला विषय येतो हिस्ट्री. ओके, मग येतं आपलं जिओग्राफी. ओके, मग येतं आपलं सायन्स. हा, आणि त्याच्यानंतर आपला विषय येतो तो म्हणजे करंट अफेअर. मग आता करंट अफेअर्स एकदम करायचे का तर नाही. बघा लक्षात घ्या, काय करायचं, करंट अफेअर्सचा अभ्यास हा दररोज 30 मिनिटं झाला पाहिजे. लक्षात घ्या, दररोज 30 मिनिटं करंट अफेअर रिलेटेड ऍक्टिव्हिटी करा. ओके, मग ही कुठून करायची तर बघा, सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे आता 2025-26. तर असं काही नाहीये कधी परीक्षा येईल त्याच्यापासून 1 वर्ष, पण तुम्ही जर का एक्स्ट्रा वाचन करून ठेवलं तर तुम्हाला ते डेफिनेटली हेल्प होणार आहे. किंवा बरेचशे विद्यार्थ्यांना सवय आहे डेली करंट अफेअर्सचे जे वेगवेगळ्या चॅनलवरचे व्हिडिओज असतात तर ते बघतात. ओके, काहीही करा पण करंट अफेअर चालू घडामोडीच्या दररोज टचमध्ये राहा. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे जे विषय आहेत ना ह्याच्यापैकी कोणताही एक विषय, जसं आता मी सांगते माझं सायन्स वीक आहे, मला भीती वाटते, तर मी काय करेन, सायन्सचा अभ्यास पहिलं करायला लागेल. आता सायन्स कसं करायचं तर पहिले स्टेट बोर्ड करा, म्हणजे भीती कमी व्हायला सुरू होईल. आणि इनफॅक्ट या सगळ्याचं जे आहे ना बाळांनो, पहिल्यांदा स्टेट बोर्डच जीके जीएस सगळ्या परीक्षांमध्ये आहे. तुम्हाला जर का होल्ड प्रॉपर आणायचा असेल तर तुम्हाला स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचणं आहे. वाचलात ना तर तुमचा अभ्यासाची लिंक लागते आणि आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या दिशेने जायचं हे क्लिअर होतं. आता त्याच अनुषंगाने बघा, आपल्या ऍपमध्ये बुक्स आणि नोट्स असं सेक्शन आहे. तुम्ही ऍप डाउनलोड केलात ना की एक सेक्शन येतं बुक्स आणि नोट्स, तर तिथे जा आणि तिथे स्टेट बोर्डाची सगळी पुस्तकं जी परीक्षेला वाचणं आवश्यक आहे ती आपण फ्रीली अवेलेबल करून दिलेली आहेत. ओके, तर ती तिथेच वाचून काढत जा. म्हणजे आता कुठे शोधायची, कोणतं वाचायचं, काय वाचायचं, तुमची झंझटच गेली. तुम्ही ऑलरेडी ऍपमध्ये जाऊन वाचन करा. लक्षात आलं. चला आता बघा, ह्याच्यापैकी काय करायचं, कोणताही एक विषय घ्यायचा आणि ह्याला 60 मिनिटाचा वेळ द्यायचा. ओके, 60 मिनिटं. 60 मिनिटं मग स्टेट बोर्ड वाचा, तुमच्याकडे कोण नोट्स असतील, तुमच्याकडे काही सोर्स असतील, तुमच्या क्लासेसचं काही घटक असेल. ओके, किंवा तुम्ही स्वतः काही पुस्तक आणलेलं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच लोकांना तात्यांचा ठोकळा वाचायला आवडतो. ओके फाईन, तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर तात्यांचा ठोकळा वाचायला घ्या. खूप म्हणजे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना इथे तुम्हाला 60 मिनिट्स देणे. बघा आतापर्यंत ओव्हरऑल अभ्यासाचे आपण 3 तास डिस्कस केले. ओके, आता शेवटचा जो तास आहे, ओके हा लक्षात घ्या, तर तुमच्यासाठी बघा एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. याच्या सोबत आहे ना बाळांनो, मी एक ऍड करतेय, ते म्हणजे आपलं, लक्षात घ्या, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. ओके, आता मराठी आणि इंग्लिश साठी सगळ्यात पहिली एक ऍक्टिव्हिटी आहे ते म्हणजे शब्दसंग्रह वाढवणं. ओके, त्याच्यासाठी काय करायचं आहे तर डेली 25 शब्द तयार करायचे. म्हणजे 5 म्हणी, 5 वाक्यप्रचार, 5 समानार्थी, 5 विरुद्धार्थी असं तयार करा. आणि समजा तुम्हाला ते जमत नसेल तर 100 दिवसाची माझी एक ऍक्टिव्हिटी आहे, शब्दसंग्रहाची एक बॅच आहे. तुम्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे मराठी व्याकरण असं एक टॅब दिसेल, त्या टॅबमध्ये जा. फक्त 151 रुपये आपण त्याची किंमत ठेवलेली आहे, तर ती जॉईन करा. आणि इंग्लिशला पण तुम्हाला डेली वोकॅब प्रॅक्टिस करायची आहे. ओके, मग ही वोकॅब प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही इनिशियली फक्त 15 वर्ड्स वरती काम करा, म्हणजे फक्त 15 शब्द डेली सुरू करा. ओके, आता हे कसं करायचं याच्यासाठी मी तुम्हाला एक स्पेसिफिक व्हिडिओ लवकरच टाकते. हे छान तुम्हाला कल्पना देईल आणि नक्की तुम्हाला ती आवडेल. उद्या परवामध्येच मी देते. ठीक आहे, आता याच्यानंतर दररोज एक टॉपिक. ओके, मग तो किती वाचायचा तर हा टॉपिक फक्त 45 मिनिट्स वाचायचा. लक्षात आलं. आणि इकडे पण डेली 1 टॉपिक, हाऊ मेनी मिनिट्स 45 मिनिट्स. बघा लक्षात घ्या, तुम्हाला मी
फक्त 4.5 तासाचं नियोजन दिलेलं आहे. किती? फक्त 4.5 तास. एवढ्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. आणि हे बघा, एक साथ होणार नाहीये. म्हणजे आज मी ठरवलं असं नका करू. उद्या सकाळी मला काय करायचं आहे, ओके, ते आज रात्री ठरवायचं. म्हणजे बघा काय, सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, मॅथ्समध्ये मी हा टॉपिक करणार आहे, ह्याचे 25 गणित. बुद्धिमत्तेचे मी हा टॉपिक करणार आहे, डिसाईड झाला. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण डिसाईड झालं. ओके, जीके मी सध्या हे केलेलं आहे, पॉलिटी सुरू केलेलं आहे किंवा मी हिस्ट्री सुरू केलेलं आहे. ओके, मग हिस्ट्रीचा मी हा टॉपिक. आणि अशी चूक करू नका की बरेच लोकांना अशी सवय असते की आज हिस्ट्री, उद्या पॉलिटी, परवा जिओग्राफी, असं नाही. एक विषय, प्रत्येक विषयाला एक 7-7 दिवसाचा वेळ द्या, 10-10 दिवसांचा वेळ द्या आणि तेवढ्या दिवसामध्ये तेवढा टॉपिक कव्हर करा. ओके, 20 दिवस वेळ दिला तरी चालणार आहे. आणि कुठेही काहीही म्हणजे जॉईन करण्याआधी सेल्फ स्टडीला प्राधान्य द्या. ओके, सेल्फ स्टडी केलात की तुम्हाला क्लासेसमध्ये जे शिकवलेलं असतं ना ते 200% कळतं. हा माझा अनुभव आहे. ठीक आहे, असं नाही की मी क्लासेस घेत नाही. इनफॅक्ट तुमच्यासाठी बघा न्यू इयरची ऑफर आणलेली आहे. जी मी तुम्हाला वोकॅबलरीची ऍक्टिव्हिटी सांगितली ना, ती ऍक्टिव्हिटी म्हणजे मराठी व्याकरणाची पूर्ण सरळ सेवा भरती विशेष बॅच ही आपण आणलेली आहे. याच्यामध्ये 299 रुपयामध्ये मी काय काय देते, तर मराठी व्याकरणासोबत शब्दसंग्रह, त्याच्यामध्ये मी 2,500 शब्दसंग्रह तयार करून घेणार आहे. ही ऑफर फक्त 4 जानेवारी पर्यंत संध्याकाळी अवेलेबल असणार आहे. आफ्टर दॅट ही मिळणार नाही. समजलं? त्यामुळे ऍप डाउनलोड करून लवकरात लवकर परचेस करा. गॉट इट? 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, 100. आणि जे वोकॅबलरी आहे म्हणजे जे शब्दसंग्रहाचा घटक आहे तो मी ऑडिओ माध्यमातून तिथे अपलोड केलेला आहे. पीडीएफ नोट्स आहेत. जवळजवळ 55 दिवसाच्या तुम्हाला डे ऍक्टिव्हिटी आपण तिथे ऍड केलेल्या आहेत. आणि डेली अपडेटेड व्हिडिओज अपडेट करणं सुरू आहे, तिथे डेली मिळत आहे. ठीक आहे, त्यामुळे 299 रुपये ही आपल्या करिअरसाठी खूप काही मोठी गोष्ट नाही. लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यासाच्या म्हणजे योग्य दिशेला राहा, योग्य मार्गावरती राहा. तुम्हाला नियोजन आजचं जे सांगितलं ते परफेक्ट कळलंय. ह्याच्यामध्ये पण अजून मायक्रो प्लॅनिंग काय असली पाहिजे, तर ते जाणून घेण्यासाठी ज्यांना कोणाला माझ्याशी 1 to 1 बोलायचंय त्यांनी मला संपर्क साधा, आपण बोलूया. हा, आता मी इथेच थांबते. थँक्यू व्हेरी मच. अभ्यास करत राहा आणि एक लक्षात घ्या, ध्येय जिंकायचं असेल ना तर पॅशन पाहिजे, वेडेपणा पाहिजे. कुठचंही पद छोटं नाही. बेरोजगार राहण्यापेक्षा रोजंदारीचं कोणतंही एक पद चांगलं आहे, हो की नाही? त्यामुळे ह्या शब्दाला लक्षात ठेवा आणि कामाला लागा. जय हिंद.